मी सर्व माझ्या भावांना चेतन दादा येवले एका एकाची एक एक बाजू आहे, प्रत्येकाची तुमची आहे. कोणी पंगतमध्ये अन्नदानाला मदत करते, काही आमच्या माय मावल्या एवढ्या कार्यक्रमात आल्या. मला सांगा, तुम्हीच नाही आल्या तर कोणासमोर कीर्तन करावं? लहान लहान लेकरं घेऊन आल्या बाया, म्हणून मला त्या बाईचा सत्कार करायचा आहे. ज्या बाईनं लहान लेकरू घेऊन सोबत आली त्याची आई आजी नको मला. आजीचा धंदाच आहे हमाली करा, नातू वागवा, म्हणून त्या आईनं उभं राहा जिनं लेकरू सोबत आणलं. आहे काय कोणती लेकरावाली माय असाल तर लवकर उभे राहा एका ताईनं. एकाच बाईनं उभं राहा, मग 17 जणी उभ्या राहू नका. असल ती तिचं लेकरू असन तिच्या पोटचं पहिल्या घरचं अशीन तर राहू दे, राह उभ्या. अरे हंबरून वात्सराले चाटी जवागाया तवा मले तिच्या मने दिसते माझी माय, दिसते माझी माय अंबरून. हॅलो हॅलो, आवाज वाढवण्याची फॅरेन लावणीची शपथ आहे. दिसते माझी माय, दिसते माझी माय अंबरून. एक पुस्तक देतो, आवाज वाढवा. या तवा मले तिच्या मंदी दिसते माझी माय. म्हटलं लोकांच्या लक्षात आलं, फॅरेन लवलीच का म्हटलं मी. ताड्या आया बाया लहान मुलं बाळं घेऊन आमच्या आई बहिणी या कार्यक्रमासाठी आल्या. आपण बाहेर गावचे लोक आलात, धन्यवाद देतो. आज महत्वाचा दिवस, शंभू शेख बाबाचा महाप्रसाद. तवा मले तिच्या मंदी दिसते माझी माय, दिसते माझी माय अंबरून. वात्सराले तिचा भागाय तवा मध्ये तिच्या मंदी दिसते माझी माय, दिसते माझी माय. म्हणून ज्या बाईनं लेकराले सोबत आणलं बाहेर गावच्या किंवा गावच्या, त्या बाईनं उभं राहा. तुम्ही उभं राहिल्याशिवाय मी कीर्तन करत नाही. ते पण हा बुवा कॅमेरा बायावरच लावून राहिला, माणसाईवर लावा हा, ना. या या ताई इथे या, समोर या. तुम्ही राजाबाईवरच, ऋषी भाऊ तुम्ही कोणावर कॅमेरा राहीना बाई. उभे राहा. तिच्याजवळ लेकरू आहे का बेटा? मग ये, या इथे या, समोर लेकरू या. राहू दे, लेकरू झोपलं सर. ये रे, जाऊ दे बाई, तो बापावर गेला. ये तुम्ही या इथं येऊन जा. बापावर गेल्यावर तो काय चाहिए तेव्हा तुझ्या संग है. लहान लहान लेकरं घेऊन या इथे आपल्या माय समोर या. हॅलो, तुम्ही कमी जास्त नका करू. हा ताई माहिती शिटी मारली मारू द्या. माहिती आहे तुम्ही. कुठून आल्या? बोलताना आलं तर पुढल्या वेळेस मला ग्रामपंचायत मेंबर करायचं आहे गावाले. आणि काय दिवे लावशील बाई तू? आजपासून शंभू शेख बाबाच्या यात्रेपासून बोलायची सुरुवात करा. काय नाव तुमचं? हा, विचारतात तेवढंच सांगायचं. नाव सांगा. हा बोला. सीमा थोडा आवाज वाढ. फुल नेम, युअर फुल नेम. हा सीमा सागर गावंडे. गावंडे. लेकरं किती आहेत ताई? हे पहिलं फर्निचर आहे की सेकंड? एकच मुलगा आहे. एकच. चला, मुलगा झाल्याच्यानं तुमचा त्रास कमी झाला. मुलगी असती तर पंचायत असती. मी शालिग्राम पाटलाला विनंती करतो, या जिजामातेचा सत्कार करा. आज 12 जानेवारी आहे ना, दे रे साडी. आणि या साड्या मारल्या नाही. तुमच्या तालुक्यात आलो. थांबना शालिग्राम काका, आपलं वय गडबडचं आहे का? खरं सांग, शांती थोडी. हा करा सत्कार. समोर या ना तुम्ही जा समोर. काका शायराम काका पा पाहिजो बाई. टाळ्या हे बंद चालू करून टाळ्या. हॅलो,
हा याचं कुठे आहे? ते मशीन एवढ्या लांब का ठेवलं? इथं जवळ काऊन नाही ठेवलं? ते पहा बरं, जवळ ठेवता नाही यार. ते मधात बोटं घातले तर काय करता? आपली मशीन आपल्याजवळ पाहिजे. हॅलो, ते बाय, ते बंद चालू होऊन राहिला. घ्या, त्या कनेक्शन लावून द्या तिकडे. आता किती मरे तेच लोक, मी मरे तेच लोक, माई मशीन इथं ठेव. आता जेवढे दिवस भेटले त्याचा फायदा घ्या, फायदा घ्या. जितके दिवस भेटले ना तुम्हाला आम्हाला, शंभू शेख महाराजाच्या कृपेनं, भाईजी महाराजाच्या कृपेनं, या तुकडोजी बाबा, गाडगे बाबा, शिवरायाच्या, तुकोबाच्या विचारानं, ज्ञानेश्वर माऊलीच्या विचारानं जेवढं जीवन आहे, जन्म आणि मरण, आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयु, छाटा नका करू नाश आयु, छाटा नका करू नाश आयु, छाटा नका करू नाश आयु, छाटा. जीवनाचा फायदा घेतला शिवाजी महाराजांनी, राष्ट्रमाता जिजाऊन, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरानं, राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यानं, राजर्षी शाहू महाराजांनी याईनं जीवनाचा फायदा घेतला बाबू. म्हणून आपणही घ्या, मी घेऊन राहिलो. माझे दररोज कार्यक्रम आहे. उद्याचा कार्यक्रम माझा नागपूर जिल्ह्यात, नागपूरच्या पुढे 100 किलोमीटरवर आहे, भिवापूर, आणि भिवापूरच्या बाजूनं. परवा मी गोंदियामध्ये आहो. 20 तारीखचा कॅन्सल झाला. काय राहते बाबू, हे जे जिंदगी आहे. शंभू शेख बाबाच्या यात्रेत का आपण एकत्रित येतो? अरे मुसलमानाचा देव आहे दर्गा, हिंदू मुसलमान एकत्रित येतात चिखलीच्या यात्रेत. तुमचं गाव एवढं शांततेत, हा परिसर काय? पंकजपाल महाराज, राठोड सारखे महाराज, वारकरी संप्रदायासारखा विचार, तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, हा विचार. माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, माझं कीर्तन आता पुन्हा होईन की नाही मालूम नाही, परंतु संधी आहे. आयुष्य आम्हाला दिलं, परिमळ गेली या ओच फुल देती परिमळ गेलिया, ओस फूल देठी आयुष्याच्या शेवटी देह तैसा तुमचा राम गेला, तुमचा सुगंध गेला की तुम्ही परिमळ गेलिया, ओस फूल देठी परिमळ गेलिया, ओस फूल देठी परिमळ गेलिया, ओस फूल देठी. एकता सौरीला खतवांगरायाची, एक तास उरला असं जीवनाचं आहे भाऊ. एक तास उरला खटवांगरायाची, भाग्यदशा कैशी प्राप्त झाली, परिमळ गेलिया, ओस फुल परिमळ गेलिया, ओस फूल देठी परिमळ गेलिया, ओस फूल देठी. म्हणून जीवन आणि मरण चांगलं जगा भाऊ.
आईची शपथ सांगतो, पोरं चांगले बनले पाहिजे. ज्याचा बाप गुरुदेव सेवा मंडळाचा आहे ना, त्याची अवल्यात कधी बियर बारवर जाणार नाही. ते पोट्ट कोण्या पोट्टीच्या लफड्यात आत्महत्या करणार नाही. त्याची पोरगी कधी पळून जाणार नाही. संस्काराचा ठेवाय पोरींनो. तुम्हाला तुमच्या मायबापानं लग्न लावून पाठवलं, तुम्ही पळून नाही गेले. आणि ज्या नवऱ्याच्या घरी दिलं त्याचा नवऱ्याचा संसार पुरा करून राहिला. हा संस्कारामुळे आहे, संत कृपा आहे. परिमळ गेलिया ओच फुल गे. आपलं जीवन जर सुखाचं जगायचं आहे. माझा मुलगा चांगला निघाला, बाप चांगला आहे ना, मी चांगलं पेरलं ना. देह तैसा शुद्ध पिता पोटी फळे रसाळ गोमटी. जगद्गुरु तुकाराम महाराज. परिमळ गेलिया ओस फुल गेली. परिमळ गेलिया ओच फुल गेली. परिमळ गेलिया ओच फुल गेली. सापडला हरी हरी राम कृष्ण हरी. सापडला तयाला साधनी सापडला तयाला साजरी. एका जनार्दनी हरी बोला. एका जनार्दनी हरी हरी बोला हरी बोला. परिमळ गेलिया ओस फुल गेली. परिमळ गेलिया ओस फुल गेली. परिमळ गेलिया ओस फुल गेली. आयुष्याच्या शेवटी देह तैसा. आयुष्याच्या शेवटी देह तैसा. परिमळ गेलिया ओस फुल गेली. परिमळ गेलिया ओस फुल गेली. माझ्या मायबापू, माझं पोथी पुराणामधलं कीर्तन नाही, मी ते सांगत नाही. मी चिकित्सा करणारा महाराज होत नाही. चिकित्सा करणारा सत्यपाल होईल, महाराज नाही होत. मला पाया लागणं आवडत नाही. आता गाडीतून उतरलो, 10-12 जण पाया पडले. म्हटलं हे शिव्या देऊन राहिले, मला राग येते. मला म्हणा का मी हा वारकरी प्लस गुरुदेव सेवा मंडळ. मला हे कळते बाया हो, पंढरीच्या लोका नाही अभिमान. पाया पडती जन एक. पाया पडती जन एकमेका. पाया पडती जन एकमेका. पाया पडती जन एकमेका. वारकरी संप्रदायाची शिकवण आहे पाया लागा. का? ज्याचा अहंकार गेला तुका म्हणे देवा म्हणून पाया लागतात. तुका म्हणे देवा झाला. आपला अहंकार वाळू नये म्हणून पाया लागतात, पण मी लागू देत नाही. तुम म्हणाल तू काऊन? मला कळते की अहंकार वाळू नये, पण आता एवढे लोक जर माया पाया लागले, समजा किती वेळ होईल. कधी कधी तारतम्य लावा म्हणून प्रत्येक जण पाया लागत बसल्या बाया माणसं. तर मला उगा आज मी शिंदखेडाचा कार्यक्रम करून आलो, प्रत्येक लोक फोटो काढत बाया माणसं, कारण 1 लाखाच्या वर लोक. पण मी आयडिया केली, इकडे पहाडाच्या त्या टेकड्याच्या खाली गाडी ठेवली, इकडच्या इकडे खो. तरी मला झुणका भाकर बांधून आणली. संदीपपाल महाराज, पंकजपाल महाराज, रामपाल बाबा याईनं बांधून आणली. मग टेकड्याच्या खाली जेवलो. तिकडे काही ओळखलं नाही कोण.
टोपी काढली की मी वैकूच येत नाही, कारण महाराज सारखा नक्षा नाही ना मला. केस एवढाले आणि अलाय बताय दिसून राहिलो. आलं तुमच्या लक्षात? काकू पाया का लागू देत नाही, म्हणून आम्हाला तुकडोजी महाराजांना शिकवलं. जय गुरु बोला जय गुरु. जय गुरु जय गुरु बोला जय गुरु. अरे हात जोडा. रामकृष्ण हरी. हात जोडले तरी अहंकार कमी होत. माझ्याने त्या वंदनीय तुकडोजीला स्मरू. जय गुरु बोला जय गुरु. जय गुरु बोला जय गुरु. बोलो शंभू शेख महाराज की जय. त्या जरा जोरात आवाज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राष्ट्रमाता जिजाऊ की जय. 3 जानेवारी कोणाची जयंती बेटा? मुलींनी बोला. मुलीनं बोला, छोट्या मुलीनं. 3 जानेवारी जयंती कोणाची? उभी राहून बोल. बोलत उभी राह हा. बाई, उभी राह. ते राहिले त्या बाईले राहू दे. या काकू, तिले आणा ना, पोरीले आणा ना, तिले आणा. येवा इकडे पाठवा तिला पाठवा. बेटा ये. पाठवा ना. ताई पाठवा ना तिला. उभी राहिली होती, पाठवा. ओ बाई, इकून ये बरं. तू खाली ये. खाली इथं येत जा आता. प्रत्येक जण वर नका येऊ. वर आल्या तर टायमिंग जाईन ना. इथं समोर आहे. हा. आजी तुला वय किती आहे आणि तू चंचल किती आहेस? तो माईक घ्या. 65. 65. तू म्हातारी आहे म्हणून तुला आवाजही नाही वाढवत लाऊडस्पीकरवाला. बोल बरं. आवाजच नाही येऊन राहिला. आला म्हातारीले एसटी ती कोणी बसू नाही देत. तिचं मार्केट आहे, दिसायला चांगली आहे. फ्री आहे. बसू देतात फ्री आहे मले. प्रिया. एसटीत जवान पोरही बसू देतात. खरं सांग तुझ्या मायच्या शपथ. खोटी बोलता का तू? आई माय सारखी आहे. हो. चेहरा पाय असं वाटते आपला जुना जमाना आहे. माय दिसत तू, हो. पण तरी खोटी बोलली. अव म्हातारे इले कोणी बसूच देत नाही. प्रत्येक जण म्हणते आजीबाई आजीबाई. खोटा आहे काय? हो. आणि चांगली चुंगली कमी कपड्यावाली बिना ब्लाऊजची बाई आली की चटकन सरक. ये ना माझ्या बाजूला बसना. ये ना माझ्या बाजूला बसना. म्हातारे लोक म्हणत असतील याले महाराज कोण केलं. हे असंच आहे. म्हणून तर 55 वर्षापासून मार्केटमध्ये खपून राहिलो बाबा. शालिग्राम पाटील साहेब समजले महाराज. शालिग्राम भाऊ म्हणून मी खपून राहिलो. नाही तर दौलत भाऊ बुद्धाचा इंगोले. आणि कायले बुद्धाचा माणूस जुळला असता, पण मी आंबेडकर मानतो ना. कारण या शिंप्याले न कुंब्याले सर्व सांगा. कोण दिलं आरक्षण? आवाज येते. बाबासाहेबांनी. वरच्या देवानं दिलं का? बाबासाहेब. सर्व माईक नाही. कोणता महाराज आलता का? शालिग्राम पाटील. तो होय बाबासाहेब शिवराया फुले. हे यायची मेहरबानी आहे. साडी दे. आपल्या काय बापाचं आहे? दौलत भाऊचं पाहू. जिल्हा परिषद आता नाही काय तुमचं गाव? हे बदललं वाटते. भीमाचा लेकरू आहे. हो. मी तू कोणाची आहेस? मी बाबासाहेबाची. मग तुले निळा कलर राहू दे, भगवा कलर दे बर. हो. चालते. तुले का निळ्याले निळाच देत. असा भगवा नाही का एखादा? मजा आली असते जरा. आजी हा. कोणता देऊ सांग? मला कोणचाही चालते. नाही तुले अक्कल नाही काय? तुले पोरग कसं पैदा कर लागते हे तुझ्या हातात आहे. हो. लेकरं तर पैदा भसाभस होऊन राहिले. दारू पितात, पोरीच्या लफड्यात मरतात. आपल्याला डॉक्टर झालं पाहिजे, तहसीलदार झालं पाहिजे, हो. इंजिनियर झाला पाहिजे. या गावातली तराळ्यातली कोणाची पोरगी पोलीसवाली झाली ना? कोणाची? हॅलो.
रविभाऊ खंडारे. रवी भाऊ खंडारे. ब्राह्मणाचा आहे का जोशाचा? बुद्धाचा तोही बुद्धाचाच आहे. बुद्धाचा तुमच्या बुद्धाईच्या लोकांत हेच तर अभ्यास आहे. बाबासाहेबांना शिक्षणाचं जास्त सांगितलं आणि तुम्ही बुद्धाईनं पकडलं म्हणून ब्राह्मणानंतर बुद्धाईचा नंबर आहे. आणि आम्ही मंदातले शिंपी. जाऊ दे आता बोलत नाही. दोन पैकी एक या मावशी घ्या 2 पैकी एक कोणते लवकर उरक ना. लवकर कोणाला निवडून देतो? कोणा पैसे दिले म्हणून विकल्या जातं का आपण? मग 2 पैकी घे. घ्या लवकर कोणता पाहिजे नाही मी नाही देत. राहू दे मग. दोन्ही नाही देत. घ्या लवकर. घेत काय? गेला निळ्यावर हात. तुले भगवा काऊन नाही हे काऊन नाही दिसत? टाळ्या. म्या जाणून बदलवला. अरे माझा धर्म न्यारा आणि तुझा धर्म न्यारा. अरे काय आणि तुझा धर्म न्यारा. काय निळा भगवा हिरवा. अरे काय भांडणं करता रे? हा निळा तो हिरवा हा भगवा. आदिवासाचा धनगराचा पिववा. अरे पहिले सुशिक्षित बेरोजगाराले नोकरीवर लावा. शेतकऱ्याचा 7-12 कोरा करवा. मग बोमला भगवा हिरवा पिववा. माझा धर्म न्यारा आणि तुझा धर्म न्यारा. करी भांडा भांडी हा धर्मची सारा. करी भांडा भांडी आपला धर्मची सारा. तुकड्या दात म्हणे जगाची धारणा सुधारा. बोलण्या चालण्याचा ताळमेळ नाही रे. धर्मपुराचा पोर खेळा नाही रे. घेतो धर्माची आत म्हणे नाही मान. आता आम्हाला एकच धर्म पाहिजे. लक्षात घ्या. त्या धर्माचं नाव आहे बंधू राष्ट्र. कोणतं राष्ट्र? बोला मुलांनी बोला. कोणतं रे? बंधू. ये बेटा तुला पुस्तक देतो. ये लवकर इथं. 1 लेटर बुक. कोणतं राष्ट्र पाहिजे? तो माहिती आहे. माईक माईक. हॅलो. गुंडा राष्ट्र पाहिजे का गुंडू राष्ट्र पाहिजे की बंधू? बंधू राष्ट्र भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. देशावर माझे प्रेम आहे. प्रेम आहे की देशीवर माझं प्रेम आहे? देशावर. हॅलो. देशावर की कोण्या पोरीवर प्रेम आहे? नाही नाही मला तुमच्यासारख्या मावळ्याची गरज आहे रे. शिवबाले स्वामी विवेकानंदाला हॅलो. हे रजिस्टर कोरा आहे. तुझी जिंदगी भरायचं आहे तुला आणि मोठं व्हायचं आहे. आपल्या लोकांच्या लेकराईच्या लक्षात येऊ द्या रे. ओके बसा. बसा. कोणाला द्यायचं नाही इथं वाचायचं. कोणाला देऊ नको.